पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीने लिहिला निबंध, बाल न्याय मंडळापुढे सादर केला 300 शब्दांचा निबंध। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 2 वाजता बैठक, अर्थसंकल्पातल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 19 महत्त्वपूर्ण घेणार निर्णय। हिंगोलीत उद्या मनोज जरांगेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली, 200 भोंगे तयार, 2 ते 3 लाख मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपनीने 70% शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाही। विधान परिषदेचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, 11 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज दाखल, निवडणूक बिनविरोध होणार की नाही अद्याप अस्पष्ट। संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार, माऊलींची पालखी जेजुरी बाल्हे गावात पोहोचणार। पंढरपुरात विठ्ठलाभोवती नवी कोरी चांदीची मेघडंबरी, 2,45,00,000 रुपयांच्या चांदीने मढवली मेघडंबरी, विठ्ठलाचं सौंदर्य अधिक खुललं। किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा अंदाज, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। राहुल गांधी हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या भेटीसाठी अलीगडमध्ये जखमींची केली विचारपूस, हाथरसमध्ये मृतांच्या कुटुंबियांची घेतली भेट। ब्रिटनच्या सर्वाधिक निवडणुकीत लेबर पार्टीची विजयाच्या दिशेने वाटचाल, सत्ताधारी कन्झर्वेटिव्ह पक्षाला आतापर्यंत 91 जागा, ऋषी सुनक उद्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची शक्यता।